देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षांचा टप्पा पार झाला असला तरी सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या धुळे जिल्ह्यातील काही चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नशिबी आजही पक्की शाळा आलेली नाहीये। अनेर अभयारण्यातील 8 जिल्हा परिषद शाळा चक्क कुडाच्या झोपडीत भरत आहेत। देशाचं भवितव्य घडवणाऱ्या या चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आजही पक्क्या वर्गखोलीची प्रतीक्षा करावी लागते। शिरपूर तालुक्यातील पीरपाणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या 47 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे। इयत्ता 1ली ते 4थीचे 4ही वर्ग एकाच झोपडीत भरवले जातात। विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र एका छोट्याशा झोपडीत 4ही वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे शिक्षण घ्यावं लागत आहे। तर वीज उपलब्ध नसल्यानं शाळेचा कारभार सोलर पॅनलच्या माध्यमातून चालवावा लागतो। मात्र पावसाळ्यामध्ये सोलर पॅनल पुरेशी वीज निर्माण करू शकत नसल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अंधारातच दिवस काढण्याची वेळ येते। झोपडीत भरणाऱ्या पीरपाणी जिल्हा परिषद शाळेचा आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर येथील विद्यार्थ्यांना पक्की इमारत नाही, वीज नाही आणि दुसरं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता देखील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळत नाही। आपण जर बघितलं तर हे काही पाणी आहे हे हापक्यावरून या विद्यार्थ्यांना पाणी आणून येथील शिक्षक या विद्यार्थ्यांना पाणी देत असतात। आपण जर बघितलं तर याच टीप मधलं पाणी त्या विद्यार्थ्यांना दिलं जात असतं। हेच पाणी पोषण आहारासाठी देखील वापरलं जात असतं। उन्हाळ्यात मात्र अत्यंत बिकट अवस्था येथील होत असते। त्याचं कारण असे की हापक्याला देखील पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं नाले असतील, नद्या असतील यातील झऱ्यांना झरे करून येथील पाणी या विद्यार्थ्यांना आणून त्यांची ताण भागावी लागत असते। अत्यंत दयनीय अवस्था पीरपाणी जिल्हा परिषद शाळेत आहे। झोपडीत भरणारी ही जिल्हा परिषद शाळा आहे आणि यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेला पक्की इमारत मिळावी, हक्काचं लाईट मिळावं आणि सुरक्षित अशा पाणी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। अमोल राजपूत, पुढे न्यूज धुळे। शाळेत 2002 मधून शाळा सुरू होते ते आता 2026 लागला, त्यापर्यंत बांधकामचे मंजूर नाही येते। झोपडीतच मुलांना शिकवते शिक्षक आमचे गावातले। धोका बी होऊ शकतो सर असा झोपडी शाळा म्हणून, मग काहीतरी करायला पाहिजे। पाणी वगैरे भेटते का? पाणी इथे बरं नाही, हा पंपाचे कधी कधी बंद होऊन जातो। लाईट नाही येते, सर्व जवळ लाईट लावतो गावात बी, दरवर्षी दुरुस्ती करावं लागते। प्रशासनाला सांगितलं का तुम्ही? सांगितले पण काही होत नाही ते बी। 9 वाजता येते का 10 वाजता येते? किती वाजता? 10 वाजता येते का? आणि काय सांगशील, इथं झोपडीत तुझी शाळा भरते, पक्की इमारत नाहीये, पाणी भेटतं का प्यायला या शाळेत? नाही भेटत। अच्छा, आणि झोपडीत शाळा आहे, फॅन वगैरे आहे का, पंखा आहे का, हवा भेटते का? हवा पण नाही भेटत। पक्की इमारत पाहिजे का नाही पाहिजे? बोल बोल। पाहिजे, पक्की इमारत पाहिजे।